श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महाशिवरात्री विशेष या आपल्या सिरीजमध्ये आपण महादेवांच्या शिवलीलामृत या ग्रंथातील अध्यायांचे मराठीमध्ये कथा स्वरूपात श्रवण करणार आहोत. आज आपण अध्याय पहिला कथा स्वरूपात ऐकणार आहोत. चला तर मग पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेश, श्री सरस्वती आणि सद्गुरूंना वंदन करून श्री सांब सदाशिवांच्या चरणी मस्तक ठेवून ही परमपावन कथा आरंभ होते. ही कथा आहे त्या परमेश्वराची जो अपरिमित आहे, अनादी आहे, मायेत न अडकणारा आहे, जो पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप असूनही भक्तांच्या हाकेला धावून येतो. तोच भगवान शिवशंकर, जगाचा पिता, जगाचा गुरु आणि जगाचा पालनकर्ता. भगवान शिवांचे स्वरूप हे ज्योतीप्रमाणे तेजस्वी आहे. ते सृष्टीपूर्वीही होते आणि सृष्टीनंतरही राहतील. ते स्वतःमध्येच आनंद मानणारे, अविनाशी आणि अनंत रूपाने संपूर्ण विश्व व्यापून टाकणारे आहेत. सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि संहार यांचे अधिपती आहेत. कर्मांचे साक्षीदार असूनही कर्मबंधन तोडणारे तेच आहेत. ते भक्तवत्सल आहेत. अज्ञान, भय आणि अहंकाराचे दहन करणारे आहेत. जो मनुष्य श्रद्धेने शिवचरित्राचे श्रवण करतो त्याची पापे जळून जातात, जन्ममरणाचा फेरा तुटतो आणि शिवकृपेने आयुष्य पवित्र होते. या अध्यायात पुढे शिवपंचाक्षर मंत्राचा अपार महिमा सांगितला आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांचा राजा आहे. जप, तप, यज्ञ, तीर्थ या सर्वांचे फल या एका मंत्रात सामावले आहे. हा मंत्र जपल्याने दारिद्र्य, रोग, भय, शोक, पाप, दोष सर्व काही नष्ट होते. पण एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. हा मंत्र सद्गुरूकडून दीक्षा घेऊनच जपावा. गुरुविना जप केल्यास मंत्र निष्फळ ठरतो. जसं बी पेरल्याशिवाय पीक येत नाही, तसा गुरुकृपेशिवाय मंत्र फळ देत नाही. सद्गुरू कसा असावा? जो शांत, संयमी, अहिंसक, दयाळू, ज्ञानी आणि अहंकार रहित असेल तोच खरा गुरु. गुरुची सेवा करणाऱ्याच्या घरी लक्ष्मी नांदते आणि गुरुचा अपमान करणारा नरकाचा भागी होतो, असे कठोर पण सत्य वचन या अध्यायात सांगितले आहे. नंतर कथा वळते ती दाशार्ह राजाकडे. खूप वर्षांपूर्वी मथुरा नगरीत यादव वंशात दाशार्ह नावाचे एक राजा होऊन गेले. ते अत्यंत संयमी, हृदयाने उदार आणि सरळ स्वभावाचे होते. त्यांच्या मनात संसारातील कोणत्याही दुर्गुणांचा आविर्भाव नव्हता. ते सर्वांशी समानतेने वागणारे होते. ते आपल्या काळातील चक्रवर्ती सम्राट होते. त्यामुळे त्यांच्या अधीन असलेले इतर राजे त्यांना कर अर्पण करत असत. तरीही ते आपल्या प्रजेला स्वतःच्या संतानाप्रमाणे प्रेम करत आणि त्यांच्या हिताचा नेहमी विचार करत असत. राजा दाशार्ह यांचा विवाह कर्क राशीतील कलावती या कन्येशी झाला होता. राणी कलावती अत्यंत सुंदर, सुशील व पतिव्रता स्त्री होती. एके दिवशी महाराजांनी राणीला कामासाठी बोलावले, परंतु त्यावेळी राणीने नम्रतेने महाराजांना समजावले की तो काळ योग्य नाही, कृपया संयम ठेवा व प्रार्थना केली. परंतु त्या क्षणी महाराजांमध्ये कामभावना इतकी प्रबळ झाली होती की ते मनावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. राणीची अनिच्छा असूनही त्यांनी तिच्या भावनांची पर्वा न करता महाराजांनी तिच्याशी कामेच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी राणीच्या व्रतशक्तीमुळे महाराजांचे वस्त्र जळू लागले आणि त्यांच्या अंगप्रत्यंगातून यज्ञातील अग्नीसारख्या ज्वाळा उठू लागल्या. हे पाहून महाराज अत्यंत दुःखी झाले. त्यांनी राणीला विचारले, मला असे कष्ट का सहन करावे लागत आहेत? तेव्हा राणीने शांत शब्दात महाराजांना समजावले आणि सांगितले, महाराज, मी माझे गुरु महर्षी दुर्वासा यांच्या आज्ञेने श्री शिव पंचाक्षर मंत्राचा अनुष्ठान करत आहे. आज मी व्रतस्थ असून उपवास करते आहे. माझे मन व आत्मा पूर्णपणे शिव आराधनेत रमलेले आहेत. आपण नेहमी मांस, मदिरा इत्यादींचे सेवन करता.
त्यामुळेच आपल्यावर ही अघटित घटना घडली आहे. गुरुकृपेने मला भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे ज्ञान आहे. आपण जप, तप, अर्चना, वंदना आणि शिवपूजा योग्य रीतीने करत नाहीत. परमार्थ साधनेसाठी प्रयत्न न केल्यामुळेच आपल्याला अनेक दुःखे भोगावी लागतील. राणीचे हे शब्द ऐकून महाराजांचे मन प्रसन्न झाले. ते राणीला म्हणाले, तू ज्या शिवपंचाक्षर मंत्राचा जप करत आहेस तो मला देखील सांग, जेणेकरून मी माझ्या पापांपासून मुक्त होईन. तेव्हा राणी म्हणाली, महाराज, मी आपली पत्नी आहे. मला मंत्रदीक्षा देण्याचा अधिकार नाही. मंत्रदीक्षा घेण्यासाठी आपल्याला महर्षी वसिष्ठ, वामदेव किंवा गर्ग मुनी यांसारख्या महात्म्यांकडे शरण जावे लागेल. हे ऐकून महाराज राणीला सोबत घेऊन महर्षी गर्ग मुनींच्या आश्रमात गेले. दोघांनीही मुनींच्या चरणांना स्पर्श करून प्रणाम केला व हात जोडून प्रार्थना केली. गुरुदेव, आजपर्यंत माझ्याकडून कोणतेही पुण्यकर्म घडले नाही. मी माझ्या पापांनी दुःखी होऊन आपल्या शरण आलो आहे. कृपया मला आपले शिष्य स्वीकारा व श्री शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा द्या. महर्षी गर्ग मुनींनी राजा राणीला यमुना नदीच्या तीरावर नेले. विधिविधानाने भगवान श्री शिवशंकराचे पूजन करविले. गुरुपूजा करून वस्त्र, आभूषण, द्रव्य यांचा संकल्प करविला. राजा व राणी दोघांनीही मन, वचन व कर्माने भगवान शिवाची आराधना केली. त्यांची भक्ती पाहून महर्षी अगस्त्य मुनींनी राजाच्या शिरावर हात ठेवून विधिवत शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. मंत्रजप झाल्यानंतर महाराजांचे शरीर पवित्र झाले. त्यांच्या आत्म्यास दिव्य प्राप्ती झाली. त्यांच्या अंगप्रत्यंगातून अनेक जन्मांचे पाप जळून भस्म झाले. हे चमत्कार पाहून महाराजांनी गुरुदेवांना विचारले, हे गुरुदेव, हे सर्व काय घडले? तेव्हा महर्षी अगस्त्य म्हणाले, महाराज, तुमच्या अनेक जन्मांचे पाप शिवपंचाक्षर मंत्राच्या प्रभावाने नष्ट झाले आहेत. गोहत्या, ब्रह्महत्या इत्यादी सर्व पापे भस्म झाली आहेत. आता तुमचे शरीर व आत्मा दोन्ही पवित्र झाले आहेत. गुरूंचा उपदेश ऐकून महाराज अत्यंत कृतज्ञ झाले. गुरूंची आज्ञा घेऊन ते मथुरा नगरीला परतले आणि विधीपूर्वक शिवपंचाक्षर मंत्राचा जप करू लागले. आपल्या राज्यात येऊन महाराजांनी आपल्या संपूर्ण प्रजेला भगवान शिव व विष्णुभक्तीची प्रेरणा दिली. राज्यातील लोकांना दुर्गुणांपासून दूर करून शिवभक्तीत लावले. एका उत्तम क्षणी महाराजांनी राणीचा स्पर्श केला. तो स्पर्श शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल होता. त्यावेळी महाराजांना राणीच्या शब्दांची सत्यता पूर्णपणे पटली आणि त्यांच्या मनात अपार आनंद निर्माण झाला. अशी ही शिवलीलामृत प्रथम अध्यायाची कथा संपूर्ण झाली. तर मित्रांनो, ही पहिल्या अध्यायाची कथा आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अध्यायाची महती पटेल. संपूर्ण शिवलीलामृत मराठीमध्ये ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच पुढचा अध्याय आपण घेऊन येऊ. तोपर्यंत महादेवांचे ध्यान करा. थँक्यू.